बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। देगलूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वर महाराष्ट्रातून तेलंगणा राज्यात प्रवेश करताना वाहनचालकांसाठी गंभीर धोका निर्माण झाला आहे। विशेषतः रात्रीच्या वेळी 4 लेन रस्ता अचानक 2 लेनमध्ये बदलत असल्याने अनेक अपघात आणि जीवितहानीच्या घटना घडत असल्याची माहिती प्रवाशांनी दिली आहे। या ठिकाणी पुरेशा सूचना फलकांचा, रेडियम साइन बोर्डचा तसेच वाहनचालकांना वेग कमी करण्यासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्थेचा अभाव असल्याने अनेक चालकांना अचानक रस्ता अरुंद झाल्याचे लक्षात येत नाही। परिणामी गंभीर अपघात घडत असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रवाशांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे। 4 लेन संपून 2 लेन सुरू होत असल्याचे स्पष्ट सूचना फलक, रेडियम बोर्ड, रिफ्लेक्टर, कॅट आय तसेच आवश्यक त्या ठिकाणी रंबल स्ट्रिप्स किंवा इतर सुरक्षा उपाय तात्काळ करण्यात यावेत, जेणेकरून भविष्यात होणाऱ्या दुर्घटना टाळता येतील। वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित विभागाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन योग्य उपाययोजना कराव्यात, अशी सर्व प्रवाशांकडून मागणी होत आहे। अशाच महत्त्वाच्या आणि स्थानिक बातम्यांसाठी NCN न्यूज टीव्हीला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। नमस्कार, मी इसाक पटेल, NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आम्ही आपल्याला महाराष्ट्रातून देगलूर तालुक्यातून एक महत्त्वपूर्ण या ठिकाणी बातमी देत आहोत। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता, हा तेलंगणा बॉर्डर आहे। तेलंगणा बॉर्डरवर या ठिकाणी पाहू शकता, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर अशा पद्धतीने भरधाव या ठिकाणी जड वाहनं येतात आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आल्या त्या पद्धतीने त्यांनी तेलंगणा बॉर्डर क्रॉस केल्यानंतर महाराष्ट्र बॉर्डरवर आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता मोठे अपघात या ठिकाणी घडत आहेत। आठवड्यातून 1 ते 2 या ठिकाणी नाल्यामध्ये कोसळत आहेत। या ठिकाणी मोठी दुर्घटना या ठिकाणी वेळोवेळी होत आहे। या ठिकाणी अरुंद रोड महाराष्ट्राचा आहे आणि तेलंगणाचा या ठिकाणी पाहू शकता 4 पत्तीकरण रोड आहे। जेव्हा तो 4 लाईन संपतो आणि तिथं 2 लाईनकडे गाडी वळते, रात्रीच्या वेळेस त्यांना लक्षात येत नाही की आपण महाराष्ट्रात आलो आणि ते अचानक पद्धतीनं स्थळ या ठिकाणी खाली जातात। या ठिकाणी अनेक कारांचा अपघात झाला, अनेक लोकांचे या ठिकाणी मृत्यू होत आहे। या ठिकाणी अनेक वाहनांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते। आपण या ठिकाणी पाहू शकता, काल या ठिकाणी एक आयचर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खाली कोसळून त्याचा अंतुनात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। त्याची जीवितहानी झाली नाही, परंतु त्याचा या ठिकाणी लाखो रुपयाचा जो वाहनधारकाचा मालकाचा या ठिकाणी नुकसान झालेला आहे। अशाच पद्धतीचं या ठिकाणी तेलंगणातून आपण पाहू शकता, देश विदेशला जाणारे एअरपोर्टहून सुद्धा या ठिकाणी 4 व्हीलर VIP लोक प्रवास करत असताना त्यांना सुद्धा हा रोड लक्षात न आल्यामुळे त्यांचंसुद्धा या ठिकाणी कितीतरी वेळा अपघात 4 व्हीलर गाड्यांचा या ठिकाणी झालेला आहे, कारांचा या ठिकाणी झालेला आहे, 3 व्हीलरचा या ठिकाणी झालेला आहे। तर महाराष्ट्र सरकारने तातडीने या ठिकाणी लक्ष देऊन कमीत कमी तेलंगणा बॉर्डर संपल्यानंतर या ठिकाणी ब्रेकर तर लावावं कमीत कमी, किंवा एखादी बोर्ड फलक लावण्यात यावं की या ठिकाणी पुढं चालून 4 लाईन नाही 2 लाईनचे या ठिकाणी बोर्ड फलक लावल्यानंतर लोकांना इशारा मिळेल, किंवा या ठिकाणी डेंजर झोनचा सुद्धा एखादी बोर्ड फलक लावल्यानं ते सावधगिरी या ठिकाणी वावरतील। या ठिकाणी अचानकपणे भरधाव 4 लाईनवरून आलेला वाहन डायरेक्ट या ठिकाणी मोठा अपघात त्याचा होत आहे। इकडे पाहू शकता, अत्यंत अरुंद या ठिकाणी 2 लाईनचा रोड आहे आणि 4 लाईनचा रोड आहे। 4 लाईन आल्या डायरेक्ट या ठिकाणी खाली जाऊन मोठा अपघात होते। त्याच्यासाठी PWDने या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं लक्ष देऊन या ठिकाणी बोर्ड फलक, मार्गचिन्ह या ठिकाणी लावलं पाहिजे आणि या ठिकाणी ब्रेकरसुद्धा लावण्यात आलं पाहिजे, ज्यामुळे की लोकांची जीवितहानी होणार नाही। याच्याकडे तातडीचं लक्ष दिलं पाहिजे। संपूर्ण देगलूरवासियांच्या नागरिकांची या ठिकाणी कळकळीची विनंती दिसून आली की या ठिकाणी बोर्ड फलक लावून लोकांना सावधगिरीचे चिन्ह लावण्यात यायला पाहिजे, ज्यामुळे लोकांची या ठिकाणी जीवितहानी होणार नाही, अपघात होणार नाही, अपघात ज्यामुळे टळतील अशा पद्धतीचा प्रयास PWD आणि या ठिकाणचे नेते या ठिकाणी केलं पाहिजे। कॅमेरामॅन वाचवत मी इसाक पटेल, NCN न्यूज टीव्ही।